नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोसे। मी बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की उद्या 14 मे आहे। 14 मे हा दिवस आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे शेतकऱ्यासाठी, कारण गेल्या अनेक दिवसापासून आपण शेतकऱ्याच्या पीक विम्याबद्दल सतत झटत आहे आणि पीक विमा हा आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्या जवळपास फक्त 10 ते 15% शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, पण संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 80 ते 90% पीक विमा अजून मिळाला नाही। म्हणून पीक विम्याचा हा लढा आपला हा शेवटचा लढा आहे आणि पीक विम्याचा हा लढा हा आपला अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। शेतकऱ्याला राज्य सरकारने जी कर्जमाफीची जी घोषणा केली ती कर्जमाफी आतापर्यंत झाली नाही आणि राज्य सरकारने कर्जमाफी दिली नाही, म्हणून आदरणीय प्रकाश पोरे साहेबांनी कर्ज मागेल त्याला कर्जमाफी द्या ही ब्रीदवाक्य त्यांनी घेऊन आले आहे। ते सुद्धा आपण कर्जमाफीचे उद्या फॉर्म भरलेले आहे, ते उद्याला 14 मे उद्या सिंदखेड राजा उपविभाग कार्यालय या ठिकाणी दाखल करायचे। पीक विमा आणि कर्जमाफी हे दोन्ही आंदोलन आपण एकत्र असल्यामुळे या ठिकाणी लाखोच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी झालं पाहिजेत। मी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीला हात जोडून विनंती करतो, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून आपल्या या आंदोलनामध्ये सामील व्हा। बुलढाणा जिल्ह्याचे खासदार साहेबांनी जर आपल्या या आंदोलनामध्ये सामील झालं तरी चालतं आणि आपल्या सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदारांनी जरी सामील झालं तरी चालतं। संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आमदारांनी, सर्व राजकीय पक्षांनी सर्व राजकीय पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा आणि आमच्या ह्या सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून आमच्या या आंदोलनामध्ये संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातल्या नेत्यांनी सामील व्हा। आणि मी शेतकऱ्याला आवाहन करतो की उद्याच्या या मोर्चामध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री, माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू या ठिकाणी येत आहे, म्हणून बच्चूभाऊ कडू या आपल्या सर्व आंदोलनात सामील होणार आहे आणि या सर्व शेतकऱ्याला ते संबोधित करणार आहे। म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही लढाई आपली शेवटची आहे आणि ही लढाई आपल्या जिंकण्यासाठी उद्यापासून आपला खरा संघर्ष चालू होणार आहे। पण शेतकऱ्यांनी जर या आंदोलनामध्ये जर पाठ फिरवली तर मात्र मीच तरी सांगतो की आदरणीय आपले बुलढाणा जिल्ह्याच्या लेवलवर आणि राज्य लेवलवर आपले रविकांत भाऊ तुपकर जर सोडले तर खाली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बाबतीत कोणीच बोलायला तयार नाही। म्हणून मी सांगतो जिल्ह्याच्या लेवलवर आणि राज्याच्या लेवलवर रविकांत भाऊ तुपकरने हा प्रश्न लावून धरावा आणि आम्ही तालुका आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आमच्या स्थानिक पातळीवर आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लावून धरणार आहे। म्हणून मी आदरणीय शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर यांना सुद्धा आवाहन करतो की आम्हीच्या उद्याच्या या आंदोलनामध्ये तुम्ही सामील व्हा, जिल्ह्यातल्या सर्व राजकीय नेत्यांनी सामील व्हा, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यासाठी समोर या, शेतकरी म्हणून पुढे या। म्हणून शेतकरी जगला पाहिजेत, शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे। जर आता जर पीक विमा मिळाला नाही तर काही दिवसामध्ये पुढील पेरणी चालू होईल, नंतर ह्या पीक विम्यावर सर्व पडदा पडेल आणि राहिलेल्या शेतकऱ्याचा पीक विमा 100% बुडणार आहे। म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरा। ज्या लोकांना कर्जमाफीचा फॉर्म भरायचा असेल त्यांनी तोही सुद्धा कर्जमाफीचा फॉर्म उद्याच्या तुम्हाला उपलब्ध असेल सिंदखेड राजा या ठिकाणी, आणि पीक विम्याचा फॉर्म तुम्हाला व्हॉट्सअपला मिळाला आहे। सर्व व्यवस्थित भरून उद्या सिंदखेड राजा या ठिकाणी ठीक 11 वाजता टायमिंग ते टायमिंग मोर्चा निघणार आहे। पूर्ण शेतकऱ्यांनी सामील मोर्चामध्ये व्हायचं, पूर्ण मोर्चा शांततेने आपल्याला मोर्चा काढायचा आहे। कुठेही मोर्चाला अनुचित प्रकार घडू नये, कोणी मोर्चात गडबड करायची नाही आहे। आपल्या मोर्चावर सर्व राजकीय पक्षाचे आणि सर्व अधिकाऱ्यांचे बारकाईनं लक्ष आहे, त्यामुळे अनुचित प्रकार कुठं घडू नये म्हणून सर्व शेतकऱ्याला मी हात जोडून विनंती करतो की मोर्चा हा शांततेने आपल्याला करायचा आहे उद्याच्याला या सिंदखेड राजाला ठीक 11 वाजता।